याची घाई बघा, धावपळ बघा, धावपळ. इथं नाही. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, आता मी निघालेली आहे थोडी बाजारात भाजी आणायला चाललेली आहे. तर टायगरचे पप्पा पण खाली चाललेले, तर ते म्हणले चल मी पण येतो तुझ्यासोबत, आपण दोघं जाऊ भाजी घेऊ, माझं पण काम होईल आणि तुझंही होऊन जाईल. तर ह्याला बघा ना, हा बघा कसा वास घेतोय, मागं लागलाय, माझ्या मागं लागला. मला घेऊन चल ना ग मम्मा घेऊन चल ना. पण ह्या मुलाला मी नाही नेऊ शकत. फक्त अर्धा ते पाऊण तासाचा प्रश्न आहे. अर्धा पाऊण तास घरात बसायचं, नखरे करायचे नाही. आणि त्याचे पप्पा आहेत ना बाहेर येतात, शू घालतायत बघा, हे बघा. हा घेतलं. तर हे बघा ती नाटकं बघा. त्या खिडकीमधून बघ पप्पा दिसतील तुला आता. खिडकीतून त्या खिडकीत हे बघ लगेच येणार भाजी आणायची. ही बघा बॅग पण बघा मित्रांनो, ही बघा दिसते, ही बघा बॅग घेतले, भाजी आणायची आहे. आणि थोडंसं काय घ्यायचं ते तुम्हाला आता मी दाखवतेच पुढे गेल्यावरती. भाजी पण घ्यायची म्हणून जायचं आहे. तर ह्याचं बघा, वाव, तुम्हाला खिडकीतून बाय करा. हां तुम्हाला खिडकीतून बाय करा. ओके प्रॉमिस पण नाही करत बाई. तर प्रॉमिस मग तुला गावाला नेलं ना मी कोकणात. तर कर प्रॉमिस कर लवकर. गुड बाय, व्हेरी गुड. इथं बस. हां मला आणते, टाकी भरून जाईल टाकी. तर पाणी पण आलं आहे, पाण्याची सुद्धा गडबड चालू आहे. तर मी पहिले पाणी बघू दे, पाणी गेलं का भरून. टाकी माझी आहे, टाकी भरून लावले. आणि हा बघा लगेच मागं ए ठुमक चालू नकोस. हो इकडे चाल बाजूला येऊ नकोस. टायगर कुठे गेला? जा खिडकीत बघ, जा खिडकीतून. ना आतमध्ये घे तोंड. दरवाजा उघडतोय शांत. हरामी. तर हे बघा आता आम्ही चाललो बुलेटवर. चला आता बुलेटवर बसते. आता आम्ही आलेलो आहोत इथं रत्नकला ज्वेलर्समध्ये. टायगरच्या पप्पांनी आणलंय कशासाठी, जोडव्या घ्यायच्यात. ते अधिक मास चालू आहे ना, अधिक मास चालायचं त्यांची इच्छा झाली. कारण माझी जोडवी आहे ना 15 वर्षे झाले. 2000 कधी घेतलेली, 15 नाही 7ला घेतलेली, 19 वर्षे झाली 7ला. तर ती तशीच आहे अजून. तर मी त्याशी अशीच बोलली, म्हटलं बघा किती रील चालल्यात, किती लोक असं करतात, जोडव्यांचा महिना आहे, या जोडव्या करतात असं. तर त्यांच्या काय म्हणत आलं ते बोलली चल आता आणलं डायरेक्ट अचानक भयानक. आणि ते जोडव्या बघायला आलो आहे आम्ही. आता पसंत पडतायत कोणत्या ते बघू द्या. ही जुनी स्टाईल आहे हो, अशी नाही, जरा नवीन पाहिजे, रिंगमध्ये पाहिजेत आम्हाला अशा त्या. तर त्याच्यामध्ये बघूया आता कोणती पास होते ती. अशा ह्या अशा आहेत ना, अजून डिझाईन नाही आहेत. थोडी डिझाईन चांगली दाखवा ना मला. मध्ये घेतले द्या पैसे पण देत आहेत. घेतले ना, कुठे आहेत तू? हा मोठ्या करतायत ना, हे बघा. हा याच्याने हा नाही ते त्याच्यामध्ये टाकून बरोबर आहे, मोठं करतात असं. बघा असं केलं तरी मोठं होतं. झालं वाटतं. हा झालं, आता घालून बघते. जाईल का नाही? साबणाने घालायला पाहिजे, साबण लावावं लागेल ना, पण जातंय गुटला साबण लावायला पटकन जाईल. बरोबर आहे नेवडी साईड ते साईड बघून गेले ना, ते साईड आहे ना. ठीक आहे, मग आता घरी जाऊनच घालते. इथं काय घालून पाहिजे ना, कारण पाय दुखल नाही. तर साबणाने कसं पटकन जाईल असं. चला पॅकिंग चालले. आणि पहिल्यांदाच या दुकानात आलो, पण चांगली सर्विस चांगली आहे तुमची बरं का. आणि शब्दाला मान आहे पहिली गोष्ट, असं आहे, शब्दाला किंमत आहे. एवढं बार्गेनिंग थोडीशी केली दादांनी, नाही करतात डायरेक्ट काय बोलले नाही. चला ठीक आहे. इथं खोतगल्लीमध्ये आता आलो आहे, हे बघा. आणि खोतगल्लीमध्ये सगळ्या भाज्या आता उतरत आहेत, हे बघा मार्केट. हां
सगळ्या गाड्या लागल्यात, आता सगळं सामान आलंय ना, माल आलाय त्यांचा. भाजीवाले अजून बसतायत. इथे कुठेतरी थांबवा ना, मी इथं भाजी घेते आता कुठेतरी थांबवा. एक साईडला बघा, इकडे पण जागा आहे कुठं, थांबव तुम्ही इथं. तर आता आलोय आम्ही इथे लस्सी प्यायला भारत डेअरीमध्ये. एकदम फेमस लस्सी आहे. पनीर आहे ना हे? अच्छा. आणि हे तूप आहे ना, साजूक तूप, कसं किलो आहे? 700. अच्छा. आणि हे दुकानाचे ओनर आहेत हे काका. काका इधर देखो, हाय करो. घ्या लस्सी, घ्या घ्या. त्या मित्रांनो थंडगार लस्सी प्यायला. लस्सी दाखवते तुम्हाला बघा. आपच घेतली मी, इथून घेत होते पण नको म्हटलं. जास्त नाही कापायचं. पेमेंट मी नाही करणार आहे ना. भैया जी कैसे हो? एकदम फर्स्ट क्लास. मेथी कैसी है? 50. इतना सस्ता हो गया? अरे बापरे. हा पण छान आहे, जाऊ द्या. मोठी आहे तर नेहमी भाजी मी इथूच घेते. कोथिंबीर भाजी काही असेल तर या भैयाजीकडूनच भाजी आपली घ्यायची आहे ना. कोथिंबीर कशी आहे? 20. छोटी है. अरे जरा बढ़िया दे दो. इतना छोटा छोटा है, दे दो 100 रुपये. आणि शापू? शापू 20 घ्या. अळूची वडी वडीमध्ये पानं कालच खाल्ले, जाऊ दे. आता टोमॅटो घेऊया. काका टोमॅटो कैसा आहे? आधा 40, आधा 30, आधा 25. ये आधा 40 है और ये आधा 30. आधा 25. 25 म्हणजे 1 किलो 80 रुपये. अच्छा 60 रुपये दे ना. टोमॅटो किती महाग झालेत. इतना महंगा क्यों आज? भैया एप्पल कैसा दिया? एप्पल 240. ए किती बारीक आहे रे. काय रे असं कसं? क्वालिटी है. और आम क्यों ऐसा अच्छा वाला नहीं है केसर? आ रहा है. अच्छा. तर इथं घ्यायचे सॉक्स आम्हाला. हे सॉक्स कसे आहेत? 100 का 3 आहे. हे बघा 100ला 3 आहेत. कोणते पाहिजेत ते घ्या. पातळ घ्यायचे का जाड घ्यायचे? हे 240 रुपये बोलतोय हा माल. अच्छा ठंडा ठंडा फ्रिज में ठेवलेले. सच्ची बताओ ये ठंडा ठंडा है? फ्रिज में रखते हो ना रात को तो? अभी लेके आए. अच्छा कंटेनर में. आता फळं घ्यायची तर फळं घेतो. टायगरचे पप्पा तिथे सॉफ्ट घेत आहेत. आंबे घ्यायचे. ए भैया अजून नाही आलेत, एवढेच आलेत. अच्छा माल निकालो जरा. चला मित्रांनो इथं आता आंबे घेते. अच्छा आहे ना, केसर आहे ना? ये केसर है. अरे बोलो त्या लवकर. 1 किलो मध्ये किती किलो आले? किती किलो आले? अरे असं नको ना करू का, काढले त्यातून. चला 1 किलो घेतले, अजून 1 किलो घेते. म्हणजे वजन थोडं जास्त येतं आहे ना दिमाग. अलग अलग लेने का 1-1 किलो तो ज़्यादा आता है ना. सब्सक्राइबर है. चला मित्रांनो इथे आता मी घेते गाजर. बीट नाही येत ना? बीट गावेल गेले. बीट कुठे गेलेत? गावेल गावेले नाही, गावाला पण. अरे कोई भी बोलो, बात एक. मराठी बोल. लिंब कसे आहेत? लिंबा 20ला 3 आहे. 4 घ्या. हां 4 द्या. चला 4. चाचा वीडियो बन रहा है, तुम्हारा नाम कंप्लेंट करोगे. अरे नहीं बाबा, ऐसा वाला काम नहीं करते हम. YouTube वाले. झाले हे अर्धा. 250. काकाची इथं आता भेंडी घेतली 20 रुपये पाव. आणि चांगली भेंडी आहे ती बघा, मस्त गावरान. आणि इथं घ्यायची होती आपल्याला जांभळं. तर ही मोठी मोठी जांभळं आहेत. दाखवा जरा जांभळं. 30 का आधा किलो, 30 का आधा. मोठी जांभळं. हां लय मोठी. अरे हा खरंच आहे काय, खूप मोठी आहे ती बघा. मोठे असते. कसे किलो आहेत? 250 रुपये किलो. 250 रुपये किलो आहेत. पूर्ण 1 किलोचं पॅकेट आहे ना हे? पूर्ण 1 किलो. चला आता मित्रांनो 100 ग्राम. 1 किलोवरती 100 ग्राम पण आहे. ग्राम जास्त. तर द्या मला.
द्या 1 किलो द्या मला बरं का हे. आणि हे आंबे कसे आहेत? 80 रुपये. हां बदामी 80ला आहेत. बदाम हो घेऊ का? घे. 80 रुपये किलो आहे बदामी. बदामी आंबे खाल्ले नाहीत अजून ना. माझी पिशवी कुठे आहे? तिथंच आहे. एक आंबा 1 किलोच आहे. किती बसतील? 1 किलो 4 बसतील वाटतं का बघा. 2 किलो होतील. नाही 1-2 किलो घेतलेत ऑलरेडी मी. 3च आले. एकदम कट्टोकट केला. चल थोडासा मोठा टाक ना मग. आगे हे सगळे सेमच आहेत. नको हा बाबा. हा चला मग पेमेंट करते. हे बघा मित्रांनो, चला बदामी आंबे पण घेतले. तिथे मागाशी केसर घेतले, इथं बदामी घेतले. आता घ्यायची तिथं आपल्याला रताळी. टायगरसाठी लागतात रताळी. आणि हे कसं आहे फ्लॉवर? 20 रुपया पाव आणि हे 50 रुपये किलो. चला मित्रांनो, आता मी इथं घेते रताळी. सगळी शॉपिंग झालेली आहे भाजीची आणि आता आम्ही निघालोय घरी जायला. खूप लेट झाले. आता टायगर वाट बघत असेल. 1 तास होऊन गेला आहे आम्हाला. आणि तर आता घरी जातो. त्यानंतर घरी जाऊन आता कामं पण पडलेली आहेत सगळी. चला अजून काय राहिलंय का? अजून काय राहिले? नाही काही नाही राहिले. चला आता झालं. टायगरचे पप्पा वैतागले. बरोबर आहे, त्यांना पण बघू दे जरा. मी कशी शॉपिंग करत भाजीची शॉपिंग करणं म्हणजे काय खाऊ नाही आहे. सगळ्या पिशव्या हातात घ्यायच्या, त्याच्यानंतर इथं थांब तिथं थांब. आज त्यांना गाडीवर कंटाळा आला आहे. गाडी इथं थांबव तिथं थांबव असं हे मी कसं करत असेल. पहिल्यांदा फर्स्ट टाईम एवढ्या वर्षात 19 वर्षात पहिल्यांदा भाजी घ्यायला माझ्यासोबत आले. मित्रांनो, मी आलेली आहे आमच्या दुकानात. इथं आमचं जुनं दुकान आहे हे. लहानपणी या दुकानात थांबा तुम्हाला दाखवते. खूप जुनं दुकान आहे हे. म्हणजे माझं माहेर आहे इथं कातोडीपाडा. आणि तिथून वरती मग पुढं आम्ही राहतो. तर ह्या दुकानात माझं लहानपण गेलं आहे ना दिन्या दादा. तर इथं आहे ना बघा, आता लपतं या आतमध्ये. लहानपणी या दुकानात इथून यायचं आणि खायला घ्यायचं. 4 आणे 8 आणे 5 पैसे 20 पैसे 10 पैसेचा जमाना होता तेव्हा. तर त्या दुकानाची ही आठवण. तर आता मी इथं याच्यासाठी आले की टायगरला माझ्या दुकानातल्या चिक्क्या खूप आवडतात. मला 10 रुपयाच्या चिक्क्या दे. अरे चिक्क्या दे रे, काय लपतोय. 10 रुपयाच्या चिक्क्या दे माझ्या टायगरला. तर हे दुकान आहे ना मित्रांनो, हे बघा दिनेश पानविडी शॉप. खूप जुना. आमच्या या विभागात कुठलीच दुकानं नव्हती. एकच दुकान आहे, एकमेव दुकान होतं. आणि लहानपणी आम्ही पहिले 20 पैसे 10 पैसे असे घेतले की पहिले दुकानात पळत सुटायचं. तरी एक आठवण जागी झाली. आता हे दुकान जास्त म्हणजे हे नाही, एकदम लोकांची घरं बिरं झाली. आतमध्ये आलं ना हे सगळं घरं. दुकान एकदम अडगळीत आलं. आणि आता जागोजागी दुकानं झाले. तर म्हणजे डॉगेश भाई आले बघा. त्या दिवशी यांना बिस्किट दिलेली ना, तर आज मागं हात घेतात. कॅमेरा बघून पळाला. मग बाबलीला हे चिक्की दे. मग बाबली येतं वाट बघत असेल. त्याला आता ही चिक्की खूप आवडते शेंगदाण्याची. आता घरापाशी आले. टायगरच्या पप्पाने अर्ध्या रस्त्यातच उतरवलं. घरापर्यंत आणत नाहीत ते मला. हे बघा, तर बाबल्या घरातच झोपल्या वाटतं. बाबल्याला माहिती नाही अजून मी आलेली. आले. अरे तू इकडे शोधा गेलेला मला. इकडे शोधा गेलेला. हां चला, मी तुला खावाले आणले. चला. आणि लई दम लागली. बाबू थांब. हो सगळं वाजली. कोणत्याच डॉगेशला मी भेटली नाही. सर्व अरे मला थांब ना, काढशील ना बाई. परत खाजवायला लागला ना. हा मी तुला खाऊ आणलंय. थांब बस खाली बस. हो आणलंय खाऊ. थांब बघा त्याची पिशव्या वाचकायची. हां हे बघा आणलंय ना. तर मित्रांनो, आता चिक्की दिन्यात आता इथून त्याला लय आवडते चिक्की ना. हे काय बघा आहे ना, त्याला ती चिक्की आवडते लय त्याच्या दुकानात. हां सगळी शांपाकर. तर हे बघा मित्रांनो, टायगरला ह्या टायमाला मलई नसते. मलईवाला ह्या टायमाला दुपारचा नसतो, संध्याकाळचा असतो. तर येताना मी त्याला चिक्की आणली. आणि हा बघा परत आला. जा खा, चांगली असते शेंगदाणा गूळ आहे ना, खाऊन घे. तू हे आणले सगळे खा इथूनच खा.
सगळी शंपाकर बरोबर असं खाणार नाही, जेव्हा आपण देऊ ना तेव्हाच खाणार असं. तर मित्रांनो अजून पाणी पण पिली नाही, आता आली घरी. आता 12:15 वाजले बघा. आम्ही कधी गेलेलो 11 वाजता गेलेलो वाटतं, 11 का पावणे 11, 12:15 वाजले, इतकं लेट झालं. असो चला ठीक आहे. तर तुम्हाला आजचा हा आमचा सगळा शॉपिंगचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.